मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही 12वी कंप्लीट केलेली असेल वर तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील लॉ युनिव्हर्सिटीजमधून जर वकील बनायचं असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असून क्लॅट 2026 म्हणजेच कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट 2026ची घोषणा झाली असून 1 ऑगस्ट 2025 पासून ऑक्टोबर 2025पर्यंत या परीक्षेसाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्स करणार असाल तरी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करणार असाल म्हणजेच LLB नंतर LLM करणार असाल तर ही परीक्षा तुमच्यासाठी फायदेशीर असून देशातल्या 25 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजमधून तुम्हाला वकील बनण्याची संधी प्राप्त होते. मित्रांनो, या परीक्षेसाठी जनरल OBC PWD आणि NRI कॅन्डिडेटसाठी 4,000 रुपये फीस असून SC ST BPL कॅन्डिडेटसाठी 3,500 रुपये ही एक्झाम फीस आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचं एज लिमिट नसून एज्युकेशनचा क्रायटेरिया जरूर आहे. जर तुम्ही 12वी पास झालेला असाल तर तुम्हाला 45% मार्क कमीत कमी असायला पाहिजे आणि जर तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 40%चं क्रायटेरिया आहे. जर तुम्हाला अप्पर ग्रॅज्युएट करायचं असेल तर तुम्हाला LLB डिग्रीमध्ये कमीत कमी 50% जनरल OBC NRIसाठी व कमीत कमी 45% हे SC ST PWDसाठी असायला पाहिजे. या परीक्षेमध्ये तुम्हाला 120 क्वेश्चन विचारले जातील व त्यासाठी 120 मार्क असतील. एक्झामचं ड्युरेशन हे 2 तासाचं असेल, परंतु या एक्झाममध्ये 0.25 म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे. एक्झाम ही इंग्लिश लँग्वेज, करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज, लीगल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक या बेसवर असणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षेसाठी इच्छुक असाल तर तुम्ही ऑक्टोबर 2025पर्यंत फॉर्म भरू शकता. याचं ऑथराईज नोटिफिकेशन त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जारी झालेलं आहे व तुम्ही वकील बनण्यास इच्छुक असाल तर तुम्ही या परीक्षेसाठी जरूर ॲप्लिकेशन करावं. मित्रांनो, बहुतांशी या कॉलेजमधून शिकणारी मुलं ही मोठ्या न्यायालयात म्हणजेच उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टामध्ये वकिलाची प्रॅक्टिस करत असतात. म्हणून तुम्ही अशा ठिकाणच्या परीक्षेसाठी जरूर आपला फॉर्म भरावं, या परीक्षेत आपला सहभाग नोंदवावा. धन्यवाद मित्रांनो.